बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूर जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यामध्ये पाण्याची पातळी 16 फूट 3 इंचांवर पोहोचल्यानं बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे। बंधाऱ्यावरून सुमारे 6 इंच पाणी वाहू लागलंय। सध्या 3000 क्युसेक वेगानं कर्नाटकच्या दिशेनं विसर्ग होतोय। यावर्षी कोयना वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग ठेवण्यात आल्यानं प्रशासनानं सुरुवातीलाच बंधाऱ्याचे सगळे बर्गे बसवलेत आणि पाण्याची पातळी 14 फुटांवर स्थिर केली होती। पण गेल्या 4 दिवसांपासून शिरोळ तालुक्यामध्ये जोरदार वळवाचा पाऊस झाला। त्यामुळे शेतीकरता पाण्याची मागणी घटली आहे आणि नदीतील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। परिणामी बंधाऱ्याची पाणी पातळी वाढून तो ओव्हरफ्लो झालेला आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांना अधिक विचारूया। ज्ञानेश्वर, कोल्हापुरामध्ये मान्सून पूर्व पावसानं काय परिस्थिती निर्माण केली आहे? कुठल्या कुठल्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आहे? जिल्ह्यातल्या सगळ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस मान्सूनपूर्व होताना पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे की नेहमी कोल्हापूरमध्ये पाऊस आल्यानंतर अनेक बंधारे पाण्याखाली जातात, मात्र मान्सूनपूर्व पावसामध्ये पहिल्यांदाच आहे तो राजापूर बंधारा हा शिरोळ तालुक्यातला आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। खरं तर या ठिकाणी पाणी पातळी 14 फुटावरती मेंटेन करण्याचा प्रयत्न आहे तो दरवर्षी या जलसंपदा विभागाचा असतो, कारण हा महाराष्ट्राचा हद्दीतला शेवटचा बंधारा आहे आणि इथून पुढचे जे पाणी आहे ते पूर्णपणे कर्नाटकमध्ये वाहून जातं। त्यामुळे इथंच पाणी साठवण्याचा प्रयत्न आहे तो महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये पाटबंधारा विभाग नेहमीच करत असतं। मात्र 14 फुटाची ही पाणी पातळी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच गेल्या 4 दिवसापासून आहे ते संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोल्हापूर आणि जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पडत आहेत। नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते पावसाचा जोर आहे तो दिसून येते। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ होताना दिसून येते। त्यामुळे या ठिकाणी पाहायला गेलं तर हा राजापूर बंधारा आहे तो 16 फुटांच्या वरती गेलेला आहे। बंधाऱ्याच्या वरती अर्धा फूट पाणी आहे ते वाहताना दिसून येते आणि या पाण्यातूनच आहे ते धोकादायकरित्या वाहतूक सुद्धा या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। खरं तर ही वाहतूक थांबवण्याची गरज आहे, अन्यथा या ठिकाणी एखादी दुर्घटना आहे ती होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। मात्र एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर कोल्हापूरमध्ये अनेक बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती आहे ती सध्या व्यक्त केली जाते, कारण नद्यांची पाणी पातळी सध्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। नेहमीच आहे ते बारमाही वाहणाऱ्या नद्या कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात। यावेळी धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे, पाऊस सुद्धा लवकर येतोय। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या सगळ्या पार्श्वभूमीवरती लक्ष ठेवून असल्याचं दिसून येते। सुवर्णा, नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।